आपण आज सेंटर लेथ मशीन बघूया, त्याचे पूर्ण माहिती घेऊया मशिनरीची आणि मशीनची पूर्ण माहिती, त्याचे स्पेअर्स काय असतात, मशीनचे पार्ट्स काय आहेत आणि आपण ते मशीन कसं वापरायचं, ते वापरताना काय काळजी घ्यायची, हे सगळं एका वेळी आपण बघणार आहोत. हा सेंटर लेथ आहे, हा मीडियम ड्युटी लेथ आहे. मद्रास GD1 मद्रास कंपनीचा हा लेथ आहे किर्लोस्करच्या. लेथ मशीनमध्ये हा हेडस्टॉक आहे. हे जे युनिट दिसतं आहे याला हेडस्टॉक म्हणायचं. त्याच्यानंतर हे जे आडवं युनिट आहे हे बेड आहे. त्याच्यानंतर हे जे संपूर्ण युनिट मूव्ह होतं आहे आत्ता सध्या ह्या बेडवरती, याला कॅरेज म्हणायचं. आणि हा टेलस्टॉक आहे या बाजूला. म्हणजे हा हेडस्टॉक, बेड हे पूर्ण, कॅरेज आणि टेलस्टॉक हे मशीनचे पार्ट आहे. पार्ट खाली आपला आहे तो बेस आहे. हेडस्टॉकमध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे ऑल गिअर्ड हेडस्टॉक आणि दुसरा असतो तो कोन पुली टाईप हेडस्टॉक. तर हा जो मशीन आहे, ही मशीन, ह्याचा हा जो हेडस्टॉक आहे हा ऑल गिअर्ड हेडस्टॉक आहे. ऑल गिअर्ड हेडस्टॉक म्हणजे ह्याच्या आतमध्ये गिअर्स आहे, खाली मोटर आहे. मोटरच्या साह्याने याच्या मेन शाफ्टच्या इथं पाठीमागच्या शाफ्टला ड्राईव्ह दिलेला आहे आणि नंतर या मेन जो आहे ह्याचा स्पिंडल, याच्यावर आणि त्या शाफ्ट ड्राईव्ह दिलेल्या शाफ्टला काही गिअर्स एकत्र केलेले आहेत आणि ते गिअर जसे शिफ्ट होतात आणि जसे त्याचे रेशो मॅच होतात त्याच्याप्रमाणे हे जे स्पीड बदलत असतात. उदाहरणार्थ आता हे आपण चालू केलं, आता हे मशीन फिरतं. या ठिकाणी ही लिव्हर आहे, ही लिव्हर मी फिरवली, वेगळं स्पीड आलं. पुन्हा मी फिरवली, आणखी वेगळं स्पीड आलं. असे मी तुम्हाला 4 स्पीड आत्ता दाखवले या ऑल गिअर्ड हेडस्टॉकमध्ये. तर ही जी लिव्हर आहे, सध्या आपण ही लिव्हर वापरली. आता ही जी टॉप लिव्हर आहे ही आपण वापरू. ही मी या बाजूला घेतल्यानंतर काय होईल बघूया. आता हे एकदम स्लो फिरायला, त्याच्याहीपेक्षा फास्ट पण स्लोमध्येच. त्याच्याहीपेक्षा फास्ट. मगाशी ती 4 ही टॉप लिव्हर त्या बाजूला असताना, उजव्या हाताला असताना 4 टॉपचे स्पीड बघितले आणि 4 लोचे स्पीड बघितले. दोन्ही स्पीड, हाय स्पीड आणि लो स्पीड, ती या लिव्हरवर ठरतं, टॉप लिव्हरवर. आणि त्याच्यानंतर मग या लिव्हरमुळं, जी सर्क्युलर फिरणारी लिव्हर आहे, या लिव्हरमुळं आपल्याला याची स्पीड कळतात. आता या ठिकाणी 116 आणि 646 असे 2 स्पीड आहेत आणि ह्याच्यामध्ये हे आपण ॲरो दाखवला आहे. म्हणजे एकतर 116 लागेल किंवा 646 लागेल, यापैकी काय लागेल ते हे ठरवणार आहे. ही लिव्हर या बाजूला असल्यामुळे या बाजूला लो स्पीड आहेत, 116 स्पीडनं आता हे फिरतं. ही लिव्हर जर टॉप लिव्हर जर त्या बाजूला केली तर काय होईल, तर हे 646 स्पीडनं फिरतं. वेगवेगळ्या ऑपरेशनसाठी वेगवेगळी स्पीड लागतात. ती स्पीड वेगवेगळी आपल्याला सिलेक्ट करता आली पाहिजेत आणि ती लावण्यासाठी ती कशी लावायची हे मशीनवरती बघायला पाहिजे. आता इथं 48 आणि 270 असं स्पीड आहे. यातला 48 लागेल का 270 लागेल, तर ही हाय स्पीडवर असल्यामुळं ही लिव्हर 270 लागेल. ही स्पीड जी आहे ही चेंज करत असताना कधीही चालू असताना हे काही फिरवायचं नाही. चालू असताना या लिव्हर ऑपरेट करायच्या नाही. हे मशीनवरती कायम दिलेलं असतं, लिहिलेलं असतं की कधीही चालूमध्ये जे गिअर्स आहे ते शिफ्ट करू नका. आता हे शिफ्ट करत असताना कधी कधी लॉक होतात आणि फिरत नाहीत, लॉक होतात. मग फिरत नाहीत तर काय करावं लागतं, हे हाताने आपण हा फिरवायचा आणि मग हे करायचं. म्हणजे आपली 2 व्हीलर जर बंद असेल, चालू नसेल, जाग्यावरती बंद असेल आणि गिअरमध्ये असेल तर आपल्याला गिअर पडत नाही. मग गिअर पडण्यासाठी आपण ती पायानं मागं पुढं करतो आणि मग गिअर टाकतो किंवा न्यूट्रल करतो.
तसं हे पण आपल्याला फिरवायचं असेल आणि फिरत नसेल तर हे हाताने आपल्याला फिरवावं लागेल आणि मग हे मूव्ह होईल. तर हा झाला ऑल गिअर्ड हेडस्टॉक. कोन पुली टाईप हेडस्टॉक हा एक आहे. आपल्याकडं काही जुन्या मशीनला कोन पुली टाईप हेडस्टॉक असायचा, त्याची माहिती आपण या लेक्चरची माहिती घेतल्यानंतर घेऊया. तर सध्या हेडस्टॉक त्याचे स्पीड कसे चेंज करायचे हे लक्षात घ्यायचं आहे आणि हे स्पीड चेंज करत असताना, सेट करत असताना हे चालूमध्ये कधीही ऑपरेट करायचे नाहीत, फिरवायचे नाहीत, हे आपण लक्षात ठेवायचं किंवा शिफ्ट करायचे नाही. हेडस्टॉकनंतर हे कॅरेज आहे. हे पूर्ण युनिट जे मूव्ह होतं आहे हे कॅरेज. या कॅरेजमध्ये मी इथं जे बोट ठेवलेलं आहे इथून हा खालचा भाग आहे, हा ॲप्रॉन आहे आणि ह्या वरचा आहे तो सॅडल आहे, जो वरती स्लाईड होतो. हा ॲप्रॉन आहे, सॅडल आहे. याच कॅरेज जसं मूव्ह होतं आहे हे त्या बेडला पॅरलल मूव्ह होतं किंवा हेडस्टॉकला जो स्पिंडल आहे त्या स्पिंडलवर हा चक माउंट केलेला आहे. तर त्या चकच्या स्पिंडलची जी सेंटर लाईन असेल त्याला हे पॅरलल मूव्ह होत असतं. त्याप्रमाणेच या कॅरेजवरती इथं आणखी एक स्लाईड आहे की जी ह्या बेडला 90मध्ये क्रॉस करते. म्हणजेच या स्पिंडलची जी लाईन असेल त्यालाही 90मध्ये परपेंडिक्युलर असते, त्याला क्रॉस स्लाईड म्हणायचं. ही आहे क्रॉस स्लाईड. म्हणजे कॅरेजमध्ये आपण काय बघितलं तर कॅरेज जे मूव्ह होतं ते बेडला किंवा त्या स्पिंडलच्या सेंटर लाईनला पॅरलल मूव्ह होतं आहे. ते मूव्ह होण्यासाठी हे बेडवरती स्लाईड आहे. हे कॅरेजचं व्हील दिलेलं आहे, हे आपण फिरवतो आहे, हे इकडून इकडं मूव्ह होतं आहे. त्याच्याबरोबर आणखी एक स्लाईड दिली की त्याला परपेंडिक्युलर असते, 90मध्ये क्रॉस करते, त्याला क्रॉस स्लाईड म्हणायचं. तर क्रॉस स्लाईड एक बघितली. याचा अर्थ टूल आपलं असंही चालू शकतं, असंही जाऊ शकतं. सरळ पॅरलल पण चालणार आहे, 90मध्ये क्रॉस पण करणार आहे. असं असताना देखील आणखी एक स्लाईड या ठिकाणी दिलेली आहे. ही स्लाईड पण आपण बघून घेऊया. याला कंपाऊंड स्लाईड म्हणतात. हे मी पाठीमागे घेतो आता आणि आपल्याला इथं स्लाईड बघायला मिळेल कशी स्लाईड होते, त्याचा वे बघता येईल. थोडक्यात या ठिकाणी हे दिसतंय, हे असं इथपर्यंत आहे. याप्रमाणे हे मागे जाईल आणि ही स्लाईड आहे. ही स्लाईड आपण ऑपरेट करून बघणार आहे. मशीनला ऑपरेशन करत असताना याचा उपयोग काय ते पण बघणार आहे. आता जर का टूल असं स्लाईड होतं आहे पॅरलल, असं क्रॉसमध्ये पण स्लाईड होतं आहे, असं असताना देखील आणखी एक स्लाईड दिलेली आहे. ही आणखी एक स्लाईड आहे. तर याचा अर्थ कशासाठी दिली असेल, याचा उपयोग काय असेल? एकतर मशीनमध्ये कुठलाही पार्ट दिसायला बरा दिसावा किंवा त्याला लुक चांगला येईल या एवढ्या हेतून कधीच दिलेला नसतो. मशीनमध्ये प्रत्येक पार्टचा काही ना काहीतरी उपयोग असतो. अगदी छोटे छोटे स्क्रू जरी बघितले, या ठिकाणी एक असं डॉल पिन दिसते, इथे पिनचा हेड दिसतोय, हिचासुद्धा उपयोग आहे की याला आणि याला फिटिंग करत असताना हे पकडण्यासाठी आहे. तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टीचा सुद्धा उपयोग असेल तर ही एक स्लाईड कशासाठी दिली असेल, तर ही कंपाऊंड स्लाईड आहे. या कंपाऊंड स्लाईडचा उपयोग आपण बघूया. कंपाऊंड स्लाईडचा बेस जो आहे तो सर्क्युलर आहे. इथं गोल बेस दिसतोय आपल्याला, असा बेस सर्क्युलर आहे. या सर्क्युलर बेस जो आहे आणि क्रॉसलाईड जी आहे, या क्रॉसलाईडचा जो हा टॉप दिसतोय, या टॉपला एक सर्क्युलर स्लॉट मारलेला आहे. असा हा सर्क्युलर असा स्लॉट आहे, असा आणि असा स्लॉट दिलेला आहे. या स्लॉटमध्ये मधून बोल्ट वर घेतला आहे आणि त्याच्यावरती
ही जी सर्क्युलर असलेला बेस आहे कंपाऊंड स्लाईडचा, त्याचे जे 2 होल आहेत त्याच्यामध्ये नट अडकून ह्याला फिट केलेलं आहे. याचा अर्थ हे जर मी लूज केलेलं तर ही कंपाऊंड स्लाईडचा जो हा बेस दिसतो हा टॉपवर क्रॉसलाईटच्या टॉप सर्क्युलर स्लॉटमध्ये तो असा गोल फिरतो, असा डिग्रीमध्ये फिरतो आणि त्याच्यावरती डिग्रीचे मार्किंग दिलेले असतात. 0 to 45, 0 to 45 असे मार्किंग या ठिकाणी दिलेले असतात. याच्यावरती इथं एक फिक्स मार्क असतो. या फिक्स मार्कला हा ज्यावेळी 0ला 0 लावलेला असतो त्यावेळी ही कंपाऊंड स्लाईड देखील याच कॅरेजप्रमाणे पॅरलल चालते. पण ज्यावेळी याला लूज करतो आपण आणि एखाद्या बाजूची डिग्री देतो त्यावेळी डिग्री दिल्यानंतर मग मात्र याला हे ज्यावेळी चालेल त्यावेळी ते दिलेल्या डिग्रीमध्ये चालतं आणि मग जॉबवरती टेपर तयार केला जातो. टेपर याचा अर्थ 2 वेगवेगळ्या आकाराचे डायमीटर जे असतात ते एका सरळ रेषेत जोडलेले असतात, याला टेपर असतात. त्यानंतर हा जॉब आहे, इथं लहान डायमीटर आहे, इकडं मोठा डायमीटर आहे, याला टेपर केलेला आहे. तर हा टेपर याच्या साहाय्याने केला जातो. तो कसा केला जातो ते आपण बघूया. आपण आता कंपाऊंड स्लाईडचं थोडक्यात बघून घेऊया. तर हे लूज केल्यानंतर हे तुमच्या लक्षात आलं की हे असं मूव होतं. मग याच्यावरती काय आहे तर 0 to 45, 0 to 45 दोन्ही बाजूला डिग्री आहे, दोन्ही बाजूला आहे. जर समजा मी या बाजूची डिग्री समजा कॅल्क्युलेट केली, आपण दिलेल्या कॅल्क्युलेशनप्रमाणे कॅल्क्युलेट केली फॉर्म्युल्यामध्ये हे करून, तर साधारणतः एक 14 डिग्री आली. तर 14 डिग्री या बाजूची लावायची का ह्या बाजूची लावायची हे आपल्याला जॉबच्या ड्रॉइंगवर ठरवावं लागतं. आता या जॉबला काय आहे, इथं पकडल्यानंतर इकडं लहान डायमीटर इकडं मोठा डायमीटर आहे. तर इकडं लहान डायमीटर मोठा डायमीटर करायचं असेल तर मला ह्या बाजूची डिग्री द्यावी लागेल आणि नंतर मी ही डिग्री लावल्यानंतर हे असं फिट करून टाकेन आणि हे फिट केल्यानंतर हे ज्यावेळी ऑपरेट करू त्यावेळी इथं लहान डायमीटर इकडं मोठा डायमीटर होत जाईल, हे लक्षात आलं. तसंच या बाजूची डिग्री लावली तर काय होईल, या बाजूची डिग्री लावल्यानंतर जर मी आता टर्निंग करायला लागलो तर साहजिकच इकडं मोठा डायमीटर तयार होईल, आतमध्ये लहान डायमीटर तयार होईल. तर हे आहे हे कॅरेजमध्ये कंपाऊंड स्लाईड. त्याच्यावरती मग पुन्हा हा चक टूलपोस्ट एक दिलेला आहे. हा स्क्वेअर टूलपोस्ट आहे, ह्याच्यात 4 टूल एका वेळी पकडता येतात. आता आपण 2 पकडले, ते टर्निंग फेसिंग ऑपरेशनसाठी आणि दुसरं हे नर्लिंग टूल म्हणून आहे. तर ही 2 ऑपरेशनसाठी ही केलेली आहेत. याला देखील आपण हव्या त्या डिग्री मार्क करून घेतो, एक सेट करतो. जसं आपल्याला ऑपरेशन आहे त्याप्रमाणे फेसिंग करायचं असेल तर तिरकं, टर्निंग करायचं असेल तर सरळ. परंतु याला डिग्री याला लावल्यानंतर जर का कंपाऊंड स्लाईड आपण हे केली, कंपाऊंड स्लाईडला आपण डिग्री दिलेली आहे आणि आपण टर्निंग करत आहे त्या जॉबला, आणि त्यावेळी हे जर कॅरेज वापरलं तर ह्या डिग्रीचा काहीच उपयोग होत नाही, कारण ही डिग्री ही या कंपाऊंड स्लाईड दिलेली असल्यामुळे आपल्याला ही स्लाईड वापरली तरच टर्निंग करता येतं, टेपर टर्निंग करता येतं. त्यामुळे हे टेपर टर्निंगसाठीच फक्त ही कंपाऊंड स्लाईड वापरली जाते. आपल्याला एक नंबर ऑफ कट घ्यायचे असतील तर पहिला कट घेतल्यानंतर पुन्हा ह्याला पाठीमागं घ्या, पुन्हा ह्या ठिकाणी सेट करा आणि पुन्हा हे वापरा. हे आपण ऑपरेशनच्या वेळेस बघूया. हे कॅरेजबद्दल झालं. त्याच्यानंतर आहे तो हा टेल स्टॉक आहे. टेल स्टॉकमध्ये इथं खाली बेस आहे, त्याच्यावर ही बॉडी बसवलेली आहे, बेस बॉडी. हा आहे तो टेल स्टॉकचा लॉक आहे. त्याच्यानंतर हे स्पिंडल आहे, स्पिंडलचं व्हील आहे, हा स्पिंडलचा लॉक आहे. हे लॉक केलं तर स्पिंडल लॉक होतो. हे मागं पुढं होत नाही. आता हा जो स्पिंडल आहे याला इंटरनल टेपर आहे. इथं मोठा डायमीटर आहे, आतमध्ये लहान होत गेलेला आहे. आणि जे काही आपल्याला यामध्ये वापरायच्यासाठी शँक दिलेले असतात, सॉकेट असतात किंवा डेड सेंटर असतो, या सगळ्याला असा एक्सटर्नल टेपर असतो. हा स्टँडर्ड मोर्स टेपर आहे.
इथं छोटा डायमीटर आहे, इकडं मोठा डायमीटर आहे, याच्या उलट इथं आहे, इथं बाहेर मोठा आहे, आतमध्ये लहान आहे. आणि हे ज्यावेळी बसतं त्यावेळी असं टेपर फिटिंग होतं. आता हे निघणार नाही. मग काढायचं असेल तर काय करावं लागेल? त्याला पाठीमागं घ्या. पाठीमागं घेतलं की आतमध्ये एक पिन आहे, त्याला तो थटायला लागतो आणि मग तो बसत नाही तर तो निघतो. म्हणजेच याचा अर्थ बसवायचा असेल तर तुम्हाला मात्र मग त्याला बाहेर घ्यावा लागेल आणि बाहेर घेतल्यानंतर हा इथं असा फिट करावा लागेल. त्यावेळी हा फिट होतो. टेलस्टॉकचा उपयोग अलाइनमेंट अशी आहे की याचा सेंटर आणि याचा सेंटर म्हणजे ह्या हेडस्टॉकच्या स्पिंडलचा सेंटर आणि टेलस्टॉकच्या स्पिंडलचा सेंटर हा एकच असतो. म्हणून तर इकडं जॉब आपण ज्यावेळी मोठे मोठे जॉब पकडतो त्यावेळी इकडे जॉब पकडला आहे, त्या जॉबला सेंटर ड्रिल केलेलं आहे. उदाहरणार्थ या जॉबला सेंटर ड्रिलिंग केलेलं आहे, तर इकडं पकडणार, इकडं सपोर्ट देणार. त्यावेळेस हा आणि हा एकाच लाईनमध्ये फिरायला पाहिजे, तर ते एकाच रेषेत फिरतात. म्हणून तर इकडं 22 डायमीटर झाला तर इकडं देखील 22 डायमीटर होईल. ह्या जर शिफ्ट झालेलं असेल तर मग मात्र त्याच्यामध्ये डायमीटर वेगळा होऊ शकतो. इकडं कमी होईल, इकडं मोठा होत जाईल, कधी कधी इकडं मोठा होत राहील, आतमध्ये लहान होत राहील. तर यामुळे हे ऑफसेट असता कामा नये. हे ऑफसेट करून टेपर टर्निंग करण्याची पद्धत आहे. परंतु शक्यतो हे कंपनीचं जे सेटिंग असतं मशीनचं ते शक्यतो आपण हलवायचं नाही. त्यामुळे टेलस्टॉकचा एक उपयोग जॉबला सपोर्ट देण्यासाठी होतो. दुसरा उपयोग जॉबला ड्रिलिंग करण्यासाठी होतो. हे एक सेंटर ड्रिल आहे. त्याने आपल्याला ड्रिलिंग करायचं असेल तर आपण ह्याचा ड्रिलिंगसाठी उपयोग करू शकतो. मोठे ह्याच्यापेक्षाही मोठी ड्रिलिंग करायचं असेल तर मोठी ड्रिल वापरून आपण त्याला ड्रिलिंग करू शकतो. हे ज्या ठिकाणी आपल्याला टेलस्टॉकबद्दल झालं. आणखी एक महत्त्वाचं, या स्पिंडलवरती मगाशी सांगितल्याप्रमाणे हा चक माउंट केलेला आहे. हा चक आहे, हा 3 जॉ चक आहे, म्हणजे 3 जॉ आहे. त्याला 3 जॉ चक असतो, याप्रमाणे 4 जॉ चक पण असतो. त्याला 4 जॉ असतात. 3 जॉ चक आणि 4 जॉ चक त्याच्यामध्ये काय फरक आहे हे मी 4I प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला ह्याचा पण ऑफसेट एक जॉब असेल ऑफसेटचा, तर त्याच्यामध्ये ही माहिती तुम्हाला बघता येईल. तर हा 4 जॉ चक आणि 3 जॉ चक, 4 जॉ चकवरती तो जॉब करावा लागतो. 3 जॉ चक आणि 4 जॉ चकमधला फरक म्हणजे याला सेल्फ सेंटरिंग चक म्हणतात. सेल्फ सेंटरिंग चक म्हणजे काय, ह्या 3 जॉ आहेत आणि ह्यातली एक कोणतीही खालीवर केली तर तिन्ही जॉ सिमेट्रिकली खालीवर होत आहेत. आता 4 जॉ चकमध्ये 4 जॉ असतात, त्याला इंडिपेंडंट चक म्हणतात. कोणतीही एक जॉ खाली कराल तर तेवढीच खालीवर होईल, बाकीच्या 3 आपल्या जागेवर राहतात. या जॉबमध्ये रेग्युलर जॉब पकडता येतो. राऊंड जॉब पकडता येईल. याच्याचप्रमाणे ट्रायंग्युलर पकडला तर पकडता येईल, पण ह्याला स्क्वेअर पकडायला जाल तर मात्र पकडता येणार नाही. आणि 4 जॉ चकमध्ये मात्र कोणत्याही शेपचे जॉब पकडता येतात. शेप नसेल तरी देखील एखादा जॉब त्याच्यामध्ये पकडला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये राऊंड जॉब असेल 4 जॉ चकमध्ये तरी तो पकडता येईल. अर्थात शेप नसेल, एखाद्याला क्रॉस असेल किंवा एखादा स्क्वेअर असेल तरी देखील त्याच्यामध्ये पकडता येईल. तर हा चक आहे, हा याच्यावर माउंट केला आहे, याचाच अर्थ हा निघू शकतो, याच्या जागी दुसरं बसू शकतो. 3 जॉ 4 जॉ चक शिवाय देखील या स्पिंडलवर कॅच प्लेट, बॅक प्लेट या देखील बसवल्या जातात आणि त्याच्या सहाय्याने देखील आपल्याला जॉब होल्ड करून टर्निंग करता येतं. हे मशीनची माहिती झाली. मशीनवरती काम करताना घ्यावयाची काळजीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक सांगितलेली हे जे आहे, हे जे स्पीड आहेत, या ज्या लिव्हर आहेत ह्या कधीही चालूमध्ये बदलायच्या नाहीत, शिफ्ट करायच्या नाही. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, हे जे चकची की आहे, ही चक की आहे, ही की वापरत असताना ही की हाताला चिकटली असं समजायचं. याचा अर्थ याच्यामध्ये ती 1 सेकंद देखील मोकळी सोडायची नाही. ही काही झालं तर ही काढूनच ठेवायची. म्हणजे तर कोणतंही आपण ऑपरेशन करत असू तर माझं लक्ष होतं आहे आणि इकडे कुठलंही काम करायचं नाही, पहिल्यांदा काढून ठेवायचं. सर्वात जास्त ॲक्सिडेंट हे यात अडकून चालू करण्यानं होतात. तर हे आठवणीने चकची की आहे ती बाजूला काढून ठेवायची. आपण जी व्हील वगैरे वापरतो आहे
हे कॅरेज आहे, कॅरेज मूव्ह करण्यासाठी कॅरेज व्हील वापरतो. हे व्हील वापरत असताना या ठिकाणी ही लिव्हर दिलेली आहे. या लिव्हरचा उपयोग हा फक्त रॅपिडली मुवमेंटसाठी करायचा आहे, वेळ वाचवण्यासाठी. इकडून इकडं जात असताना आपल्याला स्पीडने इकडे यायचं, इकडं जायचं, एवढ्यासाठीच आहे. ॲक्च्युअली वर्क करत असताना हे वापरायचं नाही, याला धरायचं नाही. 2 हात आहेत, एक इथं खाली पकडा, एक वर पकडा आणि याच्याप्रमाणे दोन्ही हात वापरा. ज्यावेळी डावा हात खाली जाईल, उजवा हात वर येईल, त्यावेळी उजव्या हाताला फ्री करा, खाली घ्या, त्यावेळी डावा हात काढून पुन्हा वर घ्या. अशा रीतीनं व्हील वापरायचं. हे ऑपरेट करत 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 असं कोणतंही ऑपरेशन टर्निंग वगैरे करायचं नाही, कारण हे रॅपिडली मुवमेंटसाठी याच्यावर तुमचा कंट्रोल नसतो. आपल्याला व्हीलमध्ये कंट्रोलनी टर्निंग करायचं आहे. ते स्किल येण्यासाठी हे पूर्ण व्हील वापरलं गेलं पाहिजे. त्याप्रमाणेच हे देखील आहे. क्रॉसलाईड जे आहे ते फक्त रॅपिडली मुवमेंटसाठीच आहे व्हीलवर, पण जर आपल्याला खरोखर फेसिंग करायचं आहे तर मग मात्र आपण हे असं पूर्ण ह्याच्यावरती हे ठेवायचं आणि हे वापरायचं. हे नुसतं फिरवायचं नाही. आपल्याला ज्यावेळी जॉबला सपोर्ट द्यायचा आहे किंवा हे काढायचं, तर मी दाखवलं की पाठीमागे घेतलं की निघेल, पण सपोर्ट द्यायचं आहे त्यावेळेस हे आठवणीने लक्षात ठेवायचं की हा स्पिंडल आहे, हा जादूचा नाही. कितीही फिरवलं तर तो बाहेर येईल असं नाही, का लिमिटपर्यंत बाहेर येईल, त्याच्यानंतर हा यातनं निसटतो आणि पुन्हा लवकर तो सेट होत नाही. त्याला खाली स्लॉट आहे, त्या स्लॉटमुळे तो त्या स्लॉटमध्ये लवकर बसत नाही. त्यामुळे हा लिमिटमध्येच वापरायचा, लिमिटमध्येच हा पाठीमागे घ्यायचा. हे कंट्रोल लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे हे देखील वापरत असताना टाईट केलं आणि लूज केल्यानंतर हे विनाकारण 8-10 वेळा फिरवायचं नाही. याच्या आतमध्ये याला होल्ड करणारी जी पट्टी असते, जी खालून आलेली, ती जर आत फिरली तर पुन्हा लवकर बसणार नाही. त्यामुळे आपल्याला जेवढं वापरायचं आहे त्यापुरतंच मागं पुढं करायचं आहे. किती झाली मिनटं? पण हेडस्टॉक जो बघितला होता तो ऑल गिअर्ड बघितला होता आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला कोन पुली टाईप हेडस्टॉक पण बघूया, म्हणजे आपल्याला नेमकं स्पीड मेकॅनिझम लक्षात येईल की स्पीड कशी चेंज होतात. एक जुनं मशीन आहे, किर्लोस्करचं, हरियार कंपनीचं आहे आणि याच्यामध्ये हा जो आहे तो कोन पुली टाईप हेडस्टॉक आहे. म्हणजे या ठिकाणी पुली दिसत आहेत, 1 2 3 4 अशा वेगवेगळ्या आकाराचे 4 पुली आहेत आणि याच्याच अपोजिट पुली खाली बसवलेल्या आहेत. म्हणजे इथं बघाल तर इथं मोठी पुली आहे, लहान लहान लहान, म्हणजे इकडं मोठी आणि ह्या बाजूला लहान होत गेलेली आहे. वरती बघाल तर इकडं मोठी आहे, इकडं लहान आहे. आता ही जी पुली आहे या पुलीच्या पाठीमागच्या बाजूला मोटर बसवलेली आहे आणि त्या मोटरनी या पुलीच्या या बाजूला इथं पुली आहे, व्ही पुली. या व्ही पुलीने ह्याला व्ही बेल्टच्या साईडने ड्राईव्ह दिला आहे. म्हणजे चालू केल्यानंतर मोटर चालू होते खाली, त्याच्यानंतर ह्या पुली फिरायला लागतात, मग ह्या पुली फिरतात आणि या पुली ज्यावेळी फिरतील, ह्या कोन पुली, त्यावेळी ह्या फ्लॅट बेल्टच्या साह्यानं ड्राईव्ह इथं दिला जातो आणि मग हे मशीन फिरायला सुरुवात होते. म्हणजे आता हे जर चालू केलं तर हे मशीन या ठिकाणी चालू होईल. आता आपण स्पीडचं बघूया काय होतं ते. ही छोटी पुली आहे, याच्या खाली बरोबर अपोजिट पुली असल्यामुळे याच्या खाली मोठी पुली असेल. मोठे ड्राईव्ह नेमका खाली आहे, खालून वर येतो, त्यामुळे मोठ्या पुलीकडून या लहान पुलीकडे ड्राईव्ह आला तर नेमका या ठिकाणी ड्राईव्ह आल्यामुळे इथं स्पीड जास्त असतो. त्यामुळे सगळ्यात जास्त स्पीड इथं मिळेल. इथून त्याच्यापेक्षा कमी होईल, त्याच्यापेक्षा कमी होईल, त्याच्यापेक्षा कमी होईल, कारण इथं येणारा स्पीड हा खाली छोटी पुली आहे, ते छोट्याकडून मोठ्या साईजवर येणार आहे, त्यामुळे हा कमी होईल. असे 4 स्पीड याच्यावरती मिळत आहेत, हे आपल्याला दिसतं आहे. तर हा जो हेडस्टॉक आहे, या हेडस्टॉकचा जो स्पिंडल आहे, त्या स्पिंडलवर हे सगळं बसलेलं दिसतं आहे. पण हे नक्की काय आहे, बसलेलं कसं आहे ते बघूया. इथे एक प्लंजर पिन आहे, ही प्लंजर पिन मी काढली तर आता असं लक्षात येतं आहे की हा जो स्पिंडल आहे, या स्पिंडलवर फक्त हा एक बुल गिअर सर्वात मोठा आणि हा एक इथे एक छोटा गिअर आहे,
एका ह्या कोपऱ्यात, हे दोनच फक्त याच्यावरती फिक्स आहेत. म्हणजे आता मशीन जर चालू केलं तर यातलं नेमकं काय फिरेल, तर हा बुल गिअर फिरणार नाही. ड्राईव्ह खालून येणार, इथं येणार, हे फिरणार नाही. कारण याचा आणि याचा कॉन्टॅक्ट आता मी या प्लंजर पिनच्या साह्यानं काढला आहे. हे का दाखवतो आहे, तर आपल्याला स्पीडचं आणखी मेकॅनिझम लक्षात येईल की तिथं आपण हेडस्टॉक खोलू शकत नाही, पण हा हेडस्टॉक खोलून बघू शकतो, म्हणून आपल्या लक्षात येईल. आता काय लक्षात येतं आहे की स्पीड कुठं असेल, तर इथं असेल. हे बघा, हे फिरतं आहे हाताने, बेल्टसह फिरतं आहे. म्हणजे काय काय फिरतं, ह्या 4 पुली फिरत आहेत आणि हा गिअर फिरतो आहे, बरोबर. मग जर मला हे फिरवायचं असेल तर इथं एक बॅक गिअर मेकॅनिझम दिलं आहे. ते काय आहे, तर मी इथं याला एंगेज केला. आता हा जो गिअर आहे, या पुलीबरोबर फिक्स असणारा गिअर फिरणार आहे आत्ता, तो ड्राईव्ह या बॅक गिअरला देतो. बॅक गिअर याच्यापेक्षा मोठा आहे, त्यामुळे स्पीड इथून इथं जाणार, तो ह्या स्पीडला आणखी कमी करणार. कारण ह्या लहान गिअरकडनं मोठ्या गिअरला स्पीड निघाला आहे, तो कमी होणार. त्याच सेम शाफ्टवर इकडे एक लहान गिअर आहे. आता पुन्हा मोठ्याकडून लहानाकडे जाणार म्हणून स्पीड कमी होणार असं गणित नाही. तर इथं पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की एका शाफ्टवर कितीही आकाराचे गिअर असले तरी त्याच्या स्पीडमध्ये फरक पडत नाही. कारण एकदा यांनी याला स्पीड दिलेला आहे, तो जेवढा कमी करेल तेवढा स्पीड ह्या गिअरचा असेल, कारण तो त्याला मॅच केलेला नाही, तर त्या शाफ्टवर तो ऑलरेडी बसवलेला गिअर आहे, त्या शाफ्टवरचाच गिअर आहे. पण हे एवढं फिरलं म्हणून हे नाही फिरणार, तर या गिअरला एंगेज करावं लागेल. त्यामुळे हे बॅक गिअर टाकल्यानंतर एकाच वेळी हा गिअर ज्यावेळी याला मॅच होतो त्यावेळी हा छोटा गिअर ह्या मोठ्या गिअरला मॅच होतो. हा खूप छोटा गिअर आहे आणि हा या दोन्ही गिअरच्या मानानं खूप मोठा गिअर आहे. त्यामुळे स्पीड खूप प्रमाणात कमी होतं आणि या ठिकाणी स्पीड कमी झालेलं दिसतं. म्हणजे त्या ऑल गिअर्ड हेडस्टॉकमध्ये जे टॉप लिव्हर काम करतो ती या बाजूला असेल की हाय स्पीड, या बाजूला असेल की लो स्पीड यायचे, तेच काम या ठिकाणी हे मेकॅनिझम करतं. ज्यावेळी ही पिन एंगेज केलेली नसेल आणि हा गिअर ह्याला एंगेज केलेलं नसेल, पिन ज्यावेळी बसवलेली असेल त्यावेळी हे 4 स्पीड हाय स्पीड मिळणार आहेत. ज्यावेळी ही पिन मी काढली, याचा याचा कॉन्टॅक्ट काढून टाकला, नंतर बॅक गिअर ह्याला मी मॅच केलेला आहे. बॅक गिअर मॅच केल्यानंतर हा गिअर या बुल गिअरला मॅच होतो आणि आता मिळणारं स्पीड हे मात्र इथं बघा, इथं हे जोरातच फिरतं आहे, पण या गिअरला मॅच झाल्यानंतर इथं हा स्पीड कमी झाला, तिथून तिथं गेला आणि त्याच्यामुळे इथं आणखी कमी झाला आणि हा मात्र त्याच्या ज्यावेळी चक आहे शेवट आपला जो एंड तिथं का तो आणखी कमी फिरायला. हे जे आहे याला म्हणतात बॅक गिअर मेकॅनिझम. याच्या सहाय्यानं स्पीड रिड्यूस केला जातो. अशा रीतीनं इथं 1, 2, 3, 4 हे हाय स्पीड मिळत आहेतच, त्याच्याबरोबर ह्या बॅक गिअर टाकल्यामुळं पुन्हा हे 4 वेगवेगळे स्पीड मिळणार आहेत. म्हणजे हा बेल्ट इथं असेल तर खूप जोरात फिरेल, पण त्यावेळी हा जर आत्ता एंगेज केला, ही पिन काढली आणि हा एंगेज केला, तर आत्ता जो फिरतो आहे त्याच्यापेक्षा निश्चितच हा जास्त फिरणार आहे. इथं आणखी कमी, इथं आणखी कमी, इथं आणखी कमी, असे हे 4 लो स्पीडमधले एंगेज केल्यानंतर आणि हे ज्यावेळी काढून टाकू आपण, याचा डिस्कनेक्ट करू आणि ही पिन ज्यावेळी बसवून टाकू आपण, त्यावेळेस हा बेल्ट शिफ्ट केला खालच्या मोठ्या पुलीवर, तिथून इथं टाकला की वेगळं स्पीड मिळेल, इतर इथं वेगळं मिळेल, कमी मिळेल, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी, अशी ही 4 एंगेज केल्यानंतरचे 4, अशी 8 स्पीड याच्यावर देखील मिळतात. परंतु हे दाखवण्याचं कारण एवढंच आहे की हे नेमकं गिअर शिफ्ट केल्यानंतर स्पीड कमी जास्त कसा होतो हे दाखवण्यासाठी हे केलेलं आहे. मोठ्याकडून लहानाकडे ड्राईव्ह आला तर स्पीड वाढतो, तसंच लहानाकडून मोठ्याकडे स्पीड गेला तर स्पीड कमी होतो. पण एकाच शाफ्टवरती, इथं हा एक शाफ्टच आहे, हा शाफ्ट बघा, ह्या शाफ्टला हा गिअर बसवलेला आहे, त्याच्या एका टोकाला हा गिअर बसवलेला आहे, हे दोन्ही एका शाफ्टलाच आहे, त्यामुळे याचे स्पीड नेहमी सारखेच असणार. हेही लक्षात येतं आहे की लहानाकडून मोठ्याकडे आल्यानंतर जसा स्पीड कमी होतो तसं एकाच शाफ्टवरती जर 2-3 प्रकारचे साईजचे गिअर असतील तरी त्याच्या स्पीडमध्ये फरक पडत नाही, ते एकसारखेच फिरतात. ज्याला ड्राईव्ह जसा दिला आहे त्याप्रमाणेच ते फिरणार. तर ह्याप्रमाणे हे फिरतं आहे, पुन्हा ह्याला एंगेज झाला की हा कमी होईल. हे झालं कोन पुली टाईप हेडस्टॉक. हे जुन्या मशीन आहे, याचं आपण बघितलं.
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे ऑपरेशन्स करून आपण जॉब कसा करायचा हे गोष्टी बघूया.